नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत मदाने. राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हिंदी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयासंदर्भात आता शिक्षण क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. जळगावातल्या शिक्षण तज्ज्ञांना या विषयासंदर्भात काय वाटतं, आपण त्यांच्यासोबत बोलूया. हा जो निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून होतंय. तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे? निर्णय स्वागतार्हच आहे. याचं कारण असं आहे की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि भाषेचं गमक किंवा त्याचं मूळ हे सुरुवातीपासूनच मुलांमध्ये बिंबवलं गेलं तर उत्तमच आहे ना. आज साधं समीकरण आहे की आपण घरामध्ये मुलगा असताना इंग्रजी आपली काही राष्ट्रभाषा नाही, मातृभाषा नाही, पण इंग्रजीबद्दल 1 2 3 मुलाला बोबडे बोबडे बोलायला लावतो, ABCD त्याला बोलायला लावतो. मग हिंदी का नाही? म्हणजे भाषा तीच आहे. मराठी सुद्धा देवनागरी लिपीमध्येच आहे, हिंदी सुद्धा देवनागरी लिपीमध्येच आहे. मुलांना शिकायला सोपं जाईल, समजायला सोपं जाईल आणि हीच मुलं जेव्हा उत्तरेमध्ये किंवा अन्य प्रांतामध्ये जातील त्यावेळेस हिंदीमुळे होणारी मराठी मुलांची कुचंबणा ही थांबेल आणि त्या पद्धतीने ते संवाद करू शकतील. म्हणून सुरुवातीपासूनच हिंदी सुरू होते आहे. लिखाणामध्ये त्रास होणार नाही, फक्त उच्चारांचा प्रश्न असेल, पण तो प्रश्न त्यांचा सुटेल. त्यामुळे हिंदी पहिलीपासून सुरू केली आहे. हा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल. सर, पण आता तुम्ही जसं म्हटलं की जर समजा हिंदीचा पाया बालपणापासून त्या मुलाचा पक्का होईल, पुढे जाऊन त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये फायदा होईल, परंतु आपण आपल्या भारतातल्या काही राज्यांची जी जो प्रादेशिक वाद म्हटला जातो, भाषिक वाद म्हटला जातो, तर तो कुठेतरी आड येऊ शकतो का या गोष्टीला? नाही बघा, आता वाद काढायचे म्हटले तर कसे काढता येतील? कारण भाषिक वाद हा स्वातंत्र्यापासूनचा आहे की ह्या देशामध्ये राज्यांची रचना जी झाली ती रचनाच मुळात भाषिक प्रांत रचनेनुसार झालेली आहे. त्यामुळे भाषा कोणती श्रेष्ठ, ही कोणती श्रेष्ठ याच्या ऐवजी माझी भाषा राष्ट्रभाषा कोणती. माझ्या घरातून जेव्हा मी निघतो तर माझी मातृभाषा एक वेगळी असते, माझी राजभाषा एक वेगळी असते, माझी नागरी भाषा एक वेगळी असते, माझी राष्ट्रभाषा एक वेगळी असते. म्हणजे हिंदीचा किंवा मराठीचा आयाम तुम्ही बघाल तर घरामध्ये बोलणारी मराठी ही वेगळी असते आणि बाहेर नागरी मराठी वेगळी असते. हिंदी पण त्याच पद्धतीने लोकल लेवलला स्थानिक स्थळांवर किंवा स्थानिक पद्धतीने ती वेगळी असते, पण नागरी हिंदी वेगळी आहे. आणि हीच नागरी हिंदी आता येणं गरजेचं आहे. तुम्ही साधं समीकरण बघा, एखादा अधिकारी झाला असेल, तो MPSC मधून जरी झाला असेल आणि त्याचा 10वीला हिंदी नसेल तर त्याला हिंदी राजभाषेची परीक्षा द्यायला लागते की जेणेकरून त्याला राष्ट्रभाषा अवगत आहे. म्हणजे इतकी आवश्यकता याची पुढे आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा राज्य रिप्रेझेंट करतो ना तेव्हा मराठी ठीक आहे, पण जेव्हा देशाचं प्रतिनिधित्व आपण करतो तेव्हा माझी राष्ट्रभाषा मला आली पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय जगतामध्ये आता देशाचं प्रतिनिधित्व 5 वर्षांचा मुलगाही करू शकतो आणि 50 वर्षांचा पुरुष किंवा महिला सुद्धा करू शकते. त्यामुळे आता लहानपणापासून राष्ट्रभाषा येणं ही गरजेची आहे. वाद येतील, पण ते अनेक वाद आले ह्या राष्ट्रामध्ये, पण ते सामोपचाराने कसे मिटवता येतील हा प्रश्न आता आपल्याला सगळ्यांनाच निकाली काढायचा आहे. सर, आता जसं लेकुरवाळे सरांनी म्हटलं की एखादा निर्णय इम्प्लिमेंट करताना साहजिक त्याच्या दोन बाजू समोर येतात, त्या वादात आपल्याला पडायचं नाही. पण शिक्षण क्षेत्रासाठी राज्य सरकारने जो काही हा निर्णय घेतलेला आहे तो विधायक कसा आहे तुमच्या दृष्टिकोनातून? त्या निर्णयाची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर मला असं वाटतं, अटलजी ज्या वेळेला युनोमध्ये अटलजींना देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं होतं तेव्हा अटलजींनी युनोमध्येही हिंदीतच भाषण दिलेलं होतं. हा एक धागा आहे. आणि तसं जर आपण साधारणपणे चित्र बघितलं तर सगळ्या देशाला जोडणारा धागा जो आहे हा हिंदी भाषा आहे. एक दक्षिणेतले 1-2 राज्य सोडले तर बाकी सगळ्या देशामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यात वाद किंवा अशा विषयात पडण्यापेक्षा एक स्वागतार्ह निर्णय या सरकारने घेतलेला आहे आणि त्याला शिक्षण तज्ञ म्हणून आमचा पाठिंबा आहे. आता तुम्ही जसा मुद्दा म्हटले की हिंदीचं महत्व आहेच, पण आपण जर आता सध्याचा काळ पाहिला, पालकांची मानसिकता पाहिली, मराठी म्हणजे जी आपण बोलतो वाचतो, आपल्या आजूबाजूला मराठी बोलली जाते, इंग्रजीचा जे आपण मुलांवर जे बर्डन टाकतो, मी बर्डनच म्हणेल, कारण इन फ्युचर इंग्लिश शिवाय पर्याय नाही असं मी बर्डन म्हणू शकत नाही. तर म्हणजे मुलाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर इंग्रजी लादली जाते, पण हिंदीची सक्ती ही नेमकी कुठं बसते या व्याख्येमध्ये? आपण साधारणपणे जर
हिंदी टोन महाराष्ट्रीयन लोकांचा बघितला तर ती आपली तेरेकू मेरेकू हिंदी अशा पद्धतीची हिंदी आपल्याला ऐकायला येते, किंवा अगदी चांगल्या शिक्षकाला जरी तुम्ही हिंदी बोलायला सांगितलं तर तो हिंदी बोलताना बऱ्यापैकी अडखळतो. त्याच्यामुळे या सगळ्या विषयात शिक्षण समूह म्हणून जो काय निर्णय घेतलेला असेल तो निर्णय फार वेगळ्या पद्धतीच्या काहीतरी संकल्पना मनात ठेवूनच घेतलेला असेल सरकारने, आणि त्यामुळे आम्ही स्वागत करतो. पण या सगळ्या विषयात आपण बघतो की हिंदी जर सुरुवातीपासून म्हणजे मध्य प्रदेशातली हिंदी जर आपण ऐकली तर त्याचा टोन इतका सॉफ्ट असतो, त्यामुळे भाषा म्हणून त्याचं आपण खरं स्वागतच केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच भाषा म्हणून आपण स्वागतच केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. मॅडम तुम्ही काय सांगाल? हिंदीची सक्ती तेही महाराष्ट्रात होते, वाद आता बरेच समोर येताना दिसत आहे. काय वाटतं तुम्हाला ही सगळी परिस्थिती पाहून? सर मला असं वाटतं की हिंदी भाषा ही राजभाषा आहे मान्य आहे, पण प्रत्येक 10 किलोमीटरवर भाषा बदलते. आणि मागे असं धोरण होतं की आपल्या या मातृभाषेतनं आपण सायन्स किंवा अनेक गोष्टी शिकाव्यात विद्यार्थ्यांनी, पण आता ते फोल ठरणार आहे. कारण आणि प्रत्येकाला हिंदी जमेलच असं नाहीये, माझं याबद्दल निगेटिव्ह मत आहे. कारण सगळ्याच पालकांचं सुशिक्षितपणा अजून तेवढा नाहीये, आणि घराघरात ही हिंदी भाषा पोहोचेल याला वेळ लागेल, रुजवायला पण हे वेळ लागेल. पण रुजवायला काही हरकत नाही, कारण इतर राज्यांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस आपण कुठेतरी कमी पडतो, आणि हा जो आपला कमकुवतपणा म्हणावा लागेल, हा भरून काढण्यासाठी हा निर्णय स्वागतार्ह आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल? एकीकडे हिंदीची सक्ती आता राज्य सरकार करू पाहतंय, पण आपण जर वास्तविकता शिक्षण क्षेत्राची जर लक्षात घेतली तर तुम्हाला इंग्रजीचा शिक्षक सहज उपलब्ध होऊ शकतो, मराठी कुणीही चांगलं बोलवण्यात जातं. पण जसं मॅडमांनी म्हटलं की अजूनही बारी सर पण तेच म्हटलं की आपली हिंदी अजूनही तेरको मेरको अशीच आहे. जर आपण एकीकडे सक्ती करतोय तर मुलांना चांगल्या दर्जाचं हिंदी शिकवणारा शिक्षक मिळणं देखील महत्वाचं आहे. ते शिक्षक आज मितीला तरी नसतील असं आपल्याला आडाखा बांधता येऊ शकतो. तर हे पण एक चॅलेंज आहे ना आपल्यासमोर. ऑफकोर्स हा एक खूप महत्वपूर्ण चॅलेंज आहे की आपल्याकडे उत्कृष्ट हिंदीचे प्राध्यापक शिक्षक अजूनपर्यंत नाही आहे, आणि जे आहेत तेही आपले महाराष्ट्र राज्याचेच आहेत असंही दुविधा आहे. बरेचसे आपण इम्पोर्ट केलेले इतर राज्याकडून आलेले जे व्यक्ती इथे स्थायिक झालेले त्यांनाच आपण हिंदी प्राध्यापक किंवा हिंदी शिक्षक म्हणून नियुक्त केलेले आहेत. आपली हिंदी ही जरी चांगली नसली परंतु हिंदी भाषा ही इतकी आपलीशी आहे, सोपी आहे, सगळ्यांना समजते. कुठलाही अडथळा नसताना संवाद जो असतो, एक फुल मराठी किंवा अहिराणी व्यक्तीशी जर आपण संवाद करायला गेलो तर हिंदी भाषा त्यांना अवगत असेल, बोलता जरी नाही आली तर ही सोपी आणि सरळ प्रेमळ भाषा असल्यामुळे जरी आज आपल्याकडे अलंकारिक हिंदी नसेल, पण आज आपण सुरुवात केली, रुजू केली, तर प्रत्येक प्रायमरी प्री प्रायमरी पासून हिंदी शिकणारा विद्यार्थी उद्या 5-10 वर्षांनी उत्कृष्ट हिंदी बोलणारा असेल, समजणारा असेल. आणि जेव्हा तो महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाईल, महाराष्ट्राचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, तो सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट मध्ये असेल, पॉलिटिक्स मध्ये असेल, तर त्याची हिंदी किंवा तो जेव्हा आपल्या संसदेमध्ये मत मांडेल किंवा एखाद्या ठिकाणी मत मांडेल, तेव्हा तो उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक हिंदी भाषेसोबत मिंगल होईल, मिश्रित होईल, आणि उत्कृष्ट पद्धतीने तो उत्तर देईल. आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्रीयन परंतु मी एक उत्कृष्ट हिंदी वक्ता आहे हे सुद्धा तिथे त्याचा ठसा उमटून येईल. तर हिंदी भाषा ही एक सर्व मिश्रित आणि प्रेमळ भाषा आहे. मला असं वाटतं की ते खूप स्वागतार्ह आहे आणि प्रत्येकाला हिंदी शिकायला आवडेल. आणि जरी आपण आज ट्रेंड बघितलं तर यंगस्टर जे आहे तर ते एक तर हिंदीमध्ये संवाद करतात किंवा इंग्लिशमध्ये. आपली मातृभाषा जरी मराठी असली तरी मराठीमध्ये क्वचितच पोरं पोरी आजच्या कॉलेजमध्ये किंवा बाहेर बोलताना मिंगल होताना दिसतात. आपण मेट्रो सिटीज पुणे मुंबईला गेले तर तिथे आपल्याला दोनच भाषा अवगत असतात, इधर हिंदी और इंग्लिश. मराठी हे फक्त प्युअर मराठी लोक घरी आपल्या लिंग्वल कन्व्हर्सेशन मध्येच बोलत असतात. तर आपण हे बघतोय की हिंदीचं जसं पाश्चात्य भाषेचा इंटरनॅशनल लँग्वेजचा आपल्यावर इम्पॅक्ट आहे इंटरनॅशनल कन्व्हर्सेशनसाठी, तशाच पद्धतीने आपले हे राष्ट्रभाषेचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या मेट्रोपॉलिटन अँड कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये सुरू आहे. तर त्याला एक आपण पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह म्हणून घेतलं, स्वागत करूया. आणि सोपी आहे लर्निंग मध्ये, तर नक्कीच आपण त्याचा फायदा घेऊया. नक्कीच आपण स्वागत केलंच पाहिजे या निर्णयाचं, असं तुमचं मत आहे. सर मी माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता राज्य सरकार हा निर्णय इम्प्लिमेंट करणार आहे. आतापासूनच आता मनसे असेल, काँग्रेस असेल, राजकीय दृष्ट्या जरी त्यांचे टीका टिप्पणी किंवा विरोध असेल
तर यामुळे कुठेतरी सरकारच्या या निर्णयावर परिणाम होऊ शकतो का, आणि काय या संदर्भात झालं पाहिजे? या पक्षांनीही ती मानसिकता समजून घेतली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आता कसं आहे की मनसे असेल, राजसाहेब असेल, ते मराठी माणसाचा प्रश्न मांडतात की मराठी लयास जाऊ नये, मराठीचा झेंडा तसाच राहावा आणि मग इतर भाषांनी त्यांच्यावर आक्रमण करू नये, ही त्यांची भूमिका आहे. भाषा संपवावी, भाषा नष्ट करावी, भाषा थांबवावी, बहुधा त्यांचा तो आग्रह नाहीये. पण विरोधातून मग विरोधाला विरोध करणं योग्य नाहीये. एक उदाहरण देतो मी. UPSCचा पूर्व परीक्षेचा पेपर हा हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये येतो. जर मी मराठी मुलगा आहे, जात्याच हुशार आहे, माझी आकलन क्षमता चांगली आहे, पण माझं भाषिक ज्ञान तेवढं नाहीये. म्हणजे मराठी भाषेतून मी शिकून आलोय, पण माझी इंग्रजी छान नाहीये, माझी हिंदी पण छान नाहीये. मग मी हुशार असून, कपॅसिटी असून, क्वालिटी असून मला UPSC मधून अधिकारी होता येत नाही, कारण मी पूर्व परीक्षेतच बाहेर पडतोय. तर अशा बऱ्याचशा राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा आहेत, RRB असेल किंवा अन्य परीक्षा असतील, ह्या परीक्षांमध्ये हिंदी आणि इंग्रजी आपली कमकुवत असल्यामुळे आपल्याला प्रश्न निर्माण होत आहेत. आणि RRBच्या ह्या नॉर्मल परीक्षा ह्या 8वी, 10वी, 12वी बेसवर असतात. त्यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये बघा, मराठी भाषिक किती आहेत? खूप कमी आहेत. हिंदीचा टक्का खूप मोठ्या प्रमाणावर आहे, कारण त्यांची हिंदी सुरुवातीपासूनच व्यवस्थित असते. म्हणून आपण वादात न पडता याचं सौंदर्य, भाषेला सौंदर्य असतं आणि ते सौंदर्य समजून घ्यावं, पण याचा अतिरेकही नको की याचा हल्ला माय मराठीवर होईल आणि मराठी लयास जाईल, लोप पावेल, असं सुद्धा नको की मग लगेच हिंदी कंपल्सरी केले म्हणून मराठीतले बोर्ड बदलून हिंदीमध्ये करावे. हे वादाचे मुद्दे आता कोणी करू नये. भाषेला भाषेप्रमाणे घ्यावं, कारण देशाची भाषा, कारण राष्ट्र सर्वतोपरी. देश जेव्हा पुढे पाहायचा असेल तर आपल्याला हिंदी अवगत असणं गरजेचं आहे आणि आता लहानांपासून तर थोरांपर्यंत ही भाषा अवगत असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा सरकारचा प्रयत्न आहे. पण सरकारचा दुसरा प्रयत्न असा पण असू शकतो की ज्या स्पर्धा परीक्षांमधून मराठी टक्का कमी होतोय, तो टक्का वाढवण्याचा सुद्धा हा प्रयत्न असेल का, याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या साऱ्या तज्ज्ञ मंडळींची चर्चा केल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे मराठी मुलांना या हिंदी भाषेच्या सक्तीमुळे भविष्यात संधी वाढणार आहेत. त्यामुळे या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवं, असा देखील आग्रह या साऱ्या मंडळींचा आहे. तुम्हाला राज्य सरकारने हिंदी सक्ती संदर्भात घेतलेल्या निर्णयावर काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाहत राहा लोकमत.